करत नाही. विधेयमुक्ती काय होते? मग जीवनमुक्तीची सिद्धी कशी केली? काही दर्शनकारांच्या मते ज्यावेळेस जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती याचा विचार येतो त्यावेळेस विदेहमुक्ती ही सर्व शास्त्रकारांना मान्य आहे, परंतु जीवनमुक्ती मान्य न करण्याचं एकच कारण, जीवनमुक्तीमध्ये ज्याप्रमाणे अविद्येचं कार्य असणारं हे जगत आहे आणि जगत यालाच विक्षेप असं म्हणतात आणि अविद्या हे उपादान कारण आहे. उपादान कारणाचा नाश झाला असता त्याचा कार्यसुद्धा राहत नाही. जसं घटाचं उपादान कारण मृत्तिकेपासून झालेला जो कार्य असणारा घट, जर त्या घटातून मातीच काढली तर त्या घटाला घट म्हणता येणार नाही. म्हणजे उपादान कारणाचा नाश झाला तर कार्याचा सुद्धा नाश होतो. मग या अविद्येचं कार्य असणारं हे जगत आहे, संपूर्ण स्थूल देहाचा संघात आहे, सूक्ष्म देहाचा संघात आहे. मग अज्ञानच जर नष्ट झालं, कारण संपूर्ण या दुःख परंपरेला, शरीर परंपरेला कारण हे अज्ञान आहे. मग अज्ञान नष्ट झाल्याच्या नंतर त्याचं कार्य या जगताची प्रतीती किंवा हे जीवन स्थूल देहादी संघात राहू नये, कारण तिची अविद्या उपादानच नष्ट झालेलं आहे. परंतु याच्यासाठी सिद्धांतांनी 3 असे हेतू दिले, दृष्टांत दिले की ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यामध्ये लसूण ठेवलेला असतो आणि त्या लसणाचा गंध त्या भांड्याला लागून राहतो, जरी लसूण त्या भांड्यातून काढून घेतला तरी तो सुगंध रूपाने काही कालापर्यंत त्या भांड्यामध्ये राहतो. किंवा दुसरा असा दृष्टांत दिला की प्रारब्ध भोगाला सन्मुख झाल्याच्या नंतर संचितातून जे काही आपलं कर्म आहे त्या संचित कर्मातून जे प्राप्त वर्तमानकाली देहामध्ये प्राप्त कर्म आहेत, नाम प्रारब्ध आहे, त्या प्रारब्ध हे भोगाला आल्याच्या नंतर जसा की धनुष्यामधून एखादा तीर सोडावा तसा संचित कर्मरूपी धनुष्यातून सुटलेला बाण म्हणजे प्रारब्धरूपी हा बाण हा भोगल्याशिवाय जरी धनुष्याचा नाश झाला तरी बाणाला मिळालेली गती तो बाण थांबत नाही, कारण तो एकदा धनुष्यातून सुटलेला आहे. त्याप्रमाणे संचित कर्मातून प्राप्त झालेले हे प्रारब्ध हे भोगाशिवाय संपणार नाही. आणि जे शिल्लक राहिलेलं प्रारब्ध आहे, जरी ज्ञान झालं तरी अज्ञानाला ते ज्ञान नष्ट करतं, ते अज्ञान कार्याच्या विरोधी नाही. म्हणून सुद्धा जीवनमुक्ती संभवू शकते. किंवा ब्रह्मसूत्राच्या विचारावरून, वेगवेगळ्या उपनिषदांच्या सारभूत विचारावरून सुद्धा थोडक्यात सांगायचं एवढं की जीवन संभव हा सर्वथैव युक्त आणि योग्य. पुन्हा त्याने तर त्याच्या पूर्वीसुद्धा एक अशी होती की ज्या एखादं घटाकाश आहे ते घटाकाश एखादा उदाहरणार्थ आणि मठामध्ये फोडला तर त्या मठामध्ये फोडल्यामुळे मठा उपाधीने युक्त असलेल्या आकाशात घट युक्त असलेलं जे आकाश आहे ते मिळतं. म्हणजे घटा आणि मठाकाशाची ऐक्यता होते, महाकाशाची ऐक्यता होऊ शकत नाही. म्हणजे या असा विचार केला तर घट हे आकाश रूप म्हणजे नंतर होऊ शकते. घट रूप होऊ शकते. तसा शरीर संघाताचा जीवनमुक्ती मानत नाहीत. त्यांनी आणि तीराचा दृष्टांत सुद्धा असं सांगितलं, कारण ती गतीचं हा तीर, परंतु ब्रह्मसूत्र आणि वाक्यावरून सिद्धांत वेदांतांनी जीवनमुक्ती संभवू शकते असे वेगवेगळ्या हेतूने सिद्ध केले. बरं आहे. एकदा दृढ ब्रह्मसाक्षात्कार झाला. वेदांताची शेवटची वस्तू म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार आहे ना. मग एकदा ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर अज्ञानाची काय होते? निवृत्ती होते आहे ना. अज्ञान निवृत्ती म्हणजे काय? त्याचं संचित सगळं काय जाते? ज्ञानाग्नीत सर्व कर्म आणि भस्मसात. मग संचित संपलं. क्रियमान जे असते ते क्रियमान त्याला काय होत नाही, लागत नाही. कोण शिल्लक राहिलं?
ज्ञान प्रारब्धाला नष्ट करू शकत नाही. भोगूनच काय करावं लागते. मग कोणी काय असे ना, तो ब्रह्मनिष्ठ असो बा कोणी असो, प्रारब्धही भोगूनच संपावं लागतं. आणि हे प्रारब्ध जोपर्यंत आहे बरं का, तोपर्यंत जी अवस्था असते तिला म्हणायचं जीवनमुक्ती. काय म्हणायचं? माझा प्रश्न असतो, प्रारब्धाला काय आठवू शकत नाही. यावरून दर्शनकाराची मतं असतात किंवा विक्षेप नाही का. एखादा सुख भांड्यामधला आपण जर काय काढला, लसूण काढला नाही लक्षामध्ये, तरी गंध काय राहतो, काही कालपर्यंत बंद राहतो ना. तसं अविद्येचं कार्य आवरण आणि विक्षेप. ज्ञानाने काय जाते, विक्षेप काय राहतो, विक्षेप आहे ना, विक्षेप शिल्लक राहतो ना, त्यालाच प्रारब्ध म्हणा. ते भोगण्याकरता काय करावं लागतं. बरं, शरीराशिवाय भोग मिळतो का, खांबाला भोग मिळतो. सुखदुःखाचा भोग हा कोणाला होत असतो, प्राण्याला होत असतो. मग ज्ञानोद्धार बरं का, जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे, दृढापरोक्ष ज्ञान होऊन गेलेलं आहे, कर्तव्य संप काय गेलेलं आहे, संपून गेलेलं आहे सगळे. तरी पण सुद्धा प्रारब्ध शेष असल्यामुळे त्या अवस्थेला जीवनमुक्त अवस्था म्हणा. कोणते शरीर असूनही सुद्धा तो अशरीरी आहे. काय आहे का नाही. त्याच्यात तुमच्या ज्ञानेश्वरीतल्या हे दिलेल्या 7 गीतेमधल्या 7 मया आसक्त मना पार्थ योगम युञ्जन्मदाशया असंशयम समग्र माम यथाज्ञास्य. योगाचा परिचय करून दिला 6व्या अध्यायामध्ये. आणि आता तुला आम्ही ज्ञान सांगतो, ज्या ज्ञानाच्या योगाने सर्व परमात्माच तुला प्रतीची राहील. सर्व नाम ज्ञान मया आसक्त मना पार्थ जगात मया आसक्त मना पार्थ आम्ही अडकतात. मया आसक्त मना पार्थ योगम युञ्जन्मदाशय असंशयम यथा ज्ञास्य ज्ञानम तेहम सभी ज्ञानमिदम अक्षम यज्ञात्मा नेह जीवन अवसरी. अज्ञान हार पे, विज्ञान कर पे, ज्ञान ते स्वरूपे. याला माझं जीवनमुक्त अवस्था. आता कर्माचा विचार करायचा, या अवस्थेत संचित सगळं काय गेलं, संपूर्ण गेलं. क्रियमान होते त्याचं काय लागत नाही, पाप पुण्य काय होत नाही, लागणार नाही. शिल्लक करायला तर काही लोकांचं मत आहे, मग काय होतं, विक्षेप शिल्लक राहत नाही असं काही लोकांचं काय आहे. काही लोकांचं मत आहे, प्रारब्धाला काय ज्ञान नाहीसं करू शकत नाही. त्याच्यावरती 2-3 गोष्टी आपल्या जाऊ द्या. एकाग्रस्ताला 2-3 बाया होत्या. आपला दृष्टांत बरं का. मग काय झालं, ते काही अकस्मात मला ॲक्सिडेंट झाला, अमका तमका. यजमान काय झाला, त्याच्यात 2 बाया विधवा झाल्या आणि 1 बाई सहजनच राहिली. 2 बाया काय झाल्या, 1 बाई काय राहिली. शक्य आहे का 3 बाया काय होईल. मग 1 बाई सभासण राहिली कशी. मग सगळं जर कर्म संपलं नाही का, ज्ञानाग्नी सर्व, मग सगळं जर कर्म संपलं तर प्रारब्ध राहिलं असं नाही. प्रारब्धाशिवाय जीवनमुक्ती सिद्ध होऊ शकत. कारण शरीर भोगाकरता काय पाहिजे, प्रारब्धच नाही तर कर्मच नाही तर शरीर कसं काय करणार. सुखदुःख होण्याकरता खांबाला सुखदुःख होतं ते का, लाडू खाल्ला म्हणजे काय टोपलीला दुःख सुख होतं का. शरीर भोगायला काय पाहिजे,
नाही प्रारब्ध भोगायला काय पाहिजे? मग ते प्रारब्ध भोग भोगत असताना जी अवस्था असते तिला म्हणायचं जीवनमुक्ती. आणि एकदा प्रारब्ध संपलं, कोणती मुक्ती? विदेही मुक्ती संपलं. ते 2-3 लक्षात ठेवत होते. अविद्या देश म्हणत असतात. अविद्या जरी नष्ट झाली तरी सुद्धा काही कालपर्यंत त्याचा देश राहतो. ते 2-3 उदाहरणं दिले आहे. एक पहिलं उदाहरण दिलं आहे लसणाच्या गंधाचं. दुसरं आहे दग्धपटाप्रमाणे. आणि तिसरं आहे अज्ञान जरी निवृत्त झालं तरी विक्षेप काय राहतो म्हणून जीवनमुक्तीची सिद्धी होते. हे अमृतभावाचे ह्याच्यामध्ये 9व्या प्रकरणामध्ये जीवनमुक्ती आहे. सुंदर प्रकरण आहे. आता उपायवर वसंत आज्ञेचा आहे संत अमृतची प्रवर्तक किंवा वृत्तीप्रभाकर नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शेवटचं प्रकरण जीवनमुक्ती आहे. त्याच्यात खूप विचार केलेला आहे. तितका काही आपल्या विचारसागरामध्ये दिला नाही, थोडक्यात दिला आहे. नाही ताकापुरतं नाही दिला हे चांगलं झालं म्हणा. उगीच पुन्हा खात्यात आलं लक्षात. तुम्हाला एखाद्याने विचारलं जीवनमुक्तीची कशी सिद्धी केली ते सांगायचं. कर्मविचार थोडा करायचा. कोणता विचार? ज्ञान झालं म्हणजे काय होतं? ते संचित नाहीच होते. क्रियमान काय होत नाही, लागत नाही कोणाला? ब्रह्मनिष्ठ पुरुषाला. आणि प्रारब्ध काय राहते? आणि हे प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत जी अवस्था असते तिला काय म्हणायचं? जीवनमुक्ती आहे. काय माझं हे जीवनमुक्ती प्रारब्ध भोगाकरताही भोग घेण्याकरता कोणाची आपल्याकडे स्वयंपाक तयार केला. पण जेवणाची काय आहे? स्वयंपाकाकरता स्वयंपाक केला का तुमच्या आमच्या जेवण्याकरता जेवणारा कोण तरी पाहिजे काय? मग प्रारब्ध भोगण्याकरता काय पाहिजे? शरीर पाहिजे. आणि त्यावेळेला अवस्था कोणती? जीवनमुक्ती. ज्या अवस्थेमध्ये पापही लागत नाही, काय लागत नाही, पुण्याही लागत नाही. मग जीवनमुक्ती म्हणजे गोराचे तुमच्या 4थ्या तरंगाच्या शेवटी आहे ना गीतेच्या तद्विद्ये प्रणिपात आहे ना उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीला उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीला म्हणजे परोक्ष जाणे. आणि तत्वदर्शना म्हणजे अपरोक्ष जाणे. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशी अवस्था असते त्यावेळेला. म्हणून तर एक गुरु शिष्याचे प्रभाव चालू आहे. जीवनमुक्ती जर नसती तर सगळे गुरु शिष्य अवस्था कशा पडल्या असत्या? बंद पडल्या असत्या. पुढे परिच्छेद क्रमांक 2 पुराणवाक्ये व शास्त्रवाक्ये यांच्यातील विरोधी वाक्यांचा परिहार. शास्त्रवाक्य तुम्ही मागे होऊन गेलं. पुन्हा थोडक्यामध्ये रहस्य आहे नाही. मागे होऊन गेलं की शास्त्राचा आणि पुराणाचा सगळी पुराणं कोण लिहिलेली आहे? पण सगळी शास्त्र नाही बरं का. फक्त काय नाही तुम्हाला शास्त्री प्रत्येक शास्त्राचा करता काय? एकाने सांगितलं म्हणलं सगळी पुराणे वाचनात लिहिली शास्त्रे काय बाकीचे दर्शन करून दिले. मग प्रत्येकाच्या याचा करता काय आहे? नाही एखादा करता कोण आहे? कणाद आहे. 2 भाग आहे. गौतम आहे. सांख्य दर्शन करायचा करता कोण आहे? नाही सर. हां कपिल मुनी भगवान कपिल. योगाचा करता पतंजली. आणि वेदांताचा महर्षी व्यास. प्रत्येक शास्त्राचे करते काय आहे? स्वतंत्र आहे. मग परत ते अडाणी आहे का? सगळे सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे काय? मग एक बरं सर्वज्ञ आहे सगळं काही आहे. आणि आपण त्यांनी हे लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? शास्त्र लिहिलं आहे. मग सर्वज्ञ आहे. प्रत्येक शास्त्रामध्ये त्याला विचारलं म्हणलं तुम्ही विष्णुपादक आहात
तुमच्या उपास्याचं स्वरूप काय? तुमचं सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र, आलं काय, सर्वव्यापक असं सांगते. बरं, शंकराच्या उपासकाला विचारलं तुझ्या उपास्याचं स्वरूप ते सांगतो. माझे देवताचं स्वरूप काय सांगतात? 5 देवता म्हणजे कोणते? भगवान विष्णू, भगवान गणपती, सूर्य, देव आणि त्यांना विचारा तुम्ही तुमच्या उपास्य देवताचं स्वरूप काय? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र आणि सर्व व्यापक. मग असं जर आहे तर परस्परामध्ये विरोध का? बरं, दर्शन कार्य रेमे डोके आहे का सगळे विद्वान आहे. मग त्याचा विरोध परिवार आहे. मग कसं आहे, कार्य ब्रह्मामध्ये ह्या गोष्टी संभवू शकते. कारण ब्रह्म सर्वांचं काय एकच आहे. मग आपापल्या ह्याच्यामध्ये इतका विरोध का? त्याचं कारण असं आहे, आपल्याच देवतेच्या ठिकाणी अनन्याचा. कोणाच्या ठिकाणी? ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा मान्य आहे. नाहीतर आपलं काय, पांडुरंगाचा उपासक आहे आणि चतुर्दशीला कोणाकडे जातो आहे का? तुमच्या ह्याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये तिला अनन्य भक्ती म्हणत नाही. अनन्य भक्ती म्हणजे तो आपल्या देवतेचा काय उपासक असतो. मला कल्पना आहे. नामदेव महाराजांची ज्ञानेश्वर महाराज तीर्थवळीमध्ये बघा. मग ते नामदेव महाराजांना म्हणलं नामदेव दर्शन कर की. नामदेव महाराजांचे म्हणायचे ते म्हणलं या देवाचे कटेवर हात नाही, मी दर्शन करीत नाही. असं तीर्थवळीमध्ये बघा. कटेवरी कट नाही या देवाचे, नाही घेता याचे दर्शन. म्हणलं तुला कोणचं आवडते? जे पुण्यलिका पुढे उभे असे, याला एकनिष्ठता म्हणतात. माझा पुराण वाक्यातील विरोधाचा परिहार या तरंगात केलाच आहे. प्रस्तुत व्यवहारात भस्म लावणाऱ्या शिवोपासकास किंवा सांप्रदायी लोकांच्या कपाळात तिडीक उठते, तशीच वैष्णवास पाहून शिवोपासकांच्या कपाळात तिडीक उठते. तिडीक म्हणजे बरं, आणि सगळ्याची देवता एकरूपच आहे. राग येण्याचं कारण काय? तुमच्या ते याच्यामध्ये ते तर्कदृष्टीने आपल्या बापाचे सगळे संशय काय केले होते, त्याच्याकरता कोणता सांगितलं होता? पुराणाकरता सालक सारमे यावा आणि शास्त्राकरता असं पुढे. याचप्रमाणे अनेक संप्रदायातील लोकांना स्वभिन्न संप्रदायातील लोक पाहून त्यांच्याविषयी परस्परात तिरस्कार उत्पन्न होतो. याचा अनुभव सर्वांस आहे. आहे का नाही? आता हल्ली पुष्कळ फार चांगला आहे. पूर्वीच्या काळामध्ये भयंकर विरोध असायचा. साध्या बाईला जरी सांगितलं एखादं वस्त्र शिवायचं असलं तर विष्णुपासक म्हणजे आडवण्या शिवायचं, कसं शिवायचं उभं. शिवोपासकाला जर काय असेल तर म्हणतो उभं नाही शिवायचं, कसं शिवायचं. इतका विरोध होता. परस्परामध्ये काय असायचं. नंतर साधू संतांनी विरोध काय केला? हरिहर हा भेद, एकाचे हृदय गोडी. सर्व संप्रदायी लोक आपापल्या उपास्य देवतेचे महत्त्व प्रतिपादन केलेल्या पुराणांचा आश्रय करून आपापली उपास्य देवता श्रेष्ठ समजतात व बाकीच्या देवतास तुच्छ मानतात. हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. आपल्या देवतेला काय समजायचं आणि दुसऱ्याच्या देवतेला. मग सर्वज्ञ आहे, सारखेपणा असताना मग असा विरोध का बडे?
सर्व उपास्य देवतांचे प्रतिपादन व्यासकृतच आहे. भगवान व्यास विष्णुपुराणात विष्णूचे श्रेष्ठत्व आणि शिवगणपत्यादी देवांचे निकृष्टत्व प्रतिपादन करतात. तेच व्यास स्कंदादी पुराणात शिवाचे श्रेष्ठत्व आणि विष्णू गणपत्यादिकांचे निकृष्टत्व प्रतिपादन करतात. पुन्हा प्रत्येक जण आपापल्या देवतेला काय समजतात आणि बाकीच्यांना काय समजतात. तुम्ही जेजुरीला गेले तर ते पांडुरंगाला स्वतः तितकं मानत नाही. काय मानत नाही. त्याला विचारलं, म्हटलं श्रेष्ठ कोण? हा म्हटलं आमच्या जेजुरीची कोण आहे? खंडोबा श्रेष्ठ आहे. पुढे तेच व्यास गणेश पुराणात गणपतीचे श्रेष्ठत्व व शिव विष्णवादिकांचे निकृष्टत्व प्रतिपादन करतात. तसेच काही पुराणात सूर्याचे व काही पुराणात देवीचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करून प्रत्येक देवता आहे ना, आपली देवता सर्वांमध्ये काय मानतात? श्रेष्ठ मानतात. पुढे इतरांचे निकृष्टत्व प्रतिपादन करतात. पद्मादी पुराणांचा आश्रय घेऊन व्यासवचनाच्या जोरावर वैष्णव विष्णूस श्रेष्ठ मानतात. तर त्याच व्यासकृत स्कंदादी पुराणातील विष्णूच्या निकृष्टत्वाबद्दल व शिवाच्या श्रेष्ठत्वाबद्दलच्या वाक्यांचा वैष्णवांनी विचार करणे अवश्य आहे. तसेच शिव गणपती इत्यादिकांच्या उपासकांनीही विचार करणे अवश्य आहे. आपल्या इष्ट उपास्य देवतेचे प्रतिपादन करणारे पुराण तेवढे खरे. बरं, सगळ्या पुराणं कोणा लिहिली आहे? माझा मतभेद का असा प्रश्न. तो मतभेद मिटवून टाकतात. माझा बाकीचे आम्ही मानित नाही असा अर्धजरतीय न्यायाप्रमाणे आग्रह धरणे समाधानास कारण होणार नाही. बरं, मग सगळी पुराणं कोण लिहिलेली आहे? व्यासाने. आणि प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न आहे. काय पण कारण ब्रह्माच्या बाबतीत प्रत्येकाचं मत काय आहे? कारण ब्रह्माच्या बाबतीत कार्य ब्रह्म. मूर्ती जे दिसते तिला कोणतं म्हणायचं नाही, कार्य ब्रह्म. आणि त्याला मूळ कारण कोण आहे? आहे का नाही? सोनंच नाही तर कळस कटला. मग कळस झाला कार्य ब्रह्म, सोनं काय झालं? कारण ब्रह्म. त्याच्यातलं खरं कोण आहे? कारण ब्रह्माची सर्वाची उपासना केली आहे. आणि कार्य ब्रह्मामध्ये मात्र काय तुच्छता दाखवलेली आहे. तुम्ही नाही पाहिलं का? मी गणपतीच्या बाबतीत लगेच म्हणायला लागले, म्हटलं तो वक्र तोंड आहे, नामकं आहे, त्याला विलक्षण स्वरूपाचं आहे. हा, ते पाहिल्याबरोबर गणपतीचे उपासक रागवले, काय राहिले. आणि लगेच म्हणलं काय ती कपटी देवी आहे, अमुक आहे. जाऊ दे पुढे. भगवान व्यास सर्वांनाच पूज्य आहेत. मुनीनामप्यहम व्यासः आणि व्यासो नारायणः साक्षात इत्यादी वचनांवरून व्यास भगवदवतार आहेत ही गोष्ट निश्चित आहे. सगळे पुराणं कोणा लिहिली आहे ना? ते का सामान्य आहे का असामान्य आहे? ते गीतासुद्धा संस्कृतामध्ये कोणी आणली? नमोस्तुते व्यास विशारद. आणि त्याचा मलवाद शुकाचार्य तर त्याच्यापेक्षा काय या गोष्टी तुम्हाला माहिती आपल्या संपवायचं आहे. पुढे आणि त्यांच्या वचनात प्रत्यक्ष विरोध तर आहे. तेव्हा उन्मत्त वाक्याप्रमाणे त्यांच्या वाक्यास त्याज्य न मानता एकवाक्यता करण्याकरिता सर्वांनी विचार करणे अवश्य आहे. परस्पर विरोधी वाक्यात भगवान व्यासांचा हा अभिप्राय आहे की कारण ब्रह्म उपास्य आहे. कारण ब्रह्म म्हणजे माया विशिष्ट परमात्मा हाच सर्वांना उपास्य आहे. परंतु देवी उपासक आहे का देवीच्या रूपाने ईश्वर उपासक आहे? प्रत्येक जण आपापल्या देवीला जीव मानतो का ईश्वर मानतो? आणि ईश्वर हा काय सर्वांनाच काय तर मला होऊन गेलं की आपल्या आतापर्यंत 6व्या तरंगामध्ये सगळ्या जगताचा करता कोण आहे? ईश्वर आहे. सर्वांतरी आम्ही प्रेरणा वगैरे सगळ्या ईश्वराचे छेदक लावले ना. त्यातल्या त्यात अधिक सांगितलं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव कोणामुळे आला? जीवभाव.
अविद्या आणि मायाच्यात काय फरक आहे? माया ही ज्यावेळेस प्रकृती नाम अविद्या किंवा माया ज्यावेळेस सत्वगुण प्रधान होते आणि ब्रह्मास उपाधी होते, त्यावेळेस ती माया ही उपाधी किंवा माया आवरण शक्ती सत्वगुणाने प्रधान आहे, पण ती शुद्ध सत्वगुणाने प्रधान असून ती ईश्वराच्या ठिकाणी स्वतंत्रता, सर्वज्ञता आणि सर्व शक्तिमानित्व प्रदान करते. परंतु अविद्या ही ब्रह्मज्ञानाने विद्यमान राहत नाही, म्हणून अविद्या म्हणतात. ती जरी सत्वगुण प्रधान असली तरी ती मलिन सत्वगुण प्रधान आहे आणि ती जीवाच्या ठिकाणी आवरण, विक्षेप इत्यादी धर्म जीवावर आरोपित करते. म्हणून जीवभाव. मलिन सत्वप्रधान आहे म्हणून जीवभाव, शुद्ध सत्वप्रधान आहे म्हणून सत्वप्रधान एकच आहे. मग ईश्वर किती आहे? आणि मलिन सत्वप्रधान अनेक आहे. मग इशी एक आहे का जीव आहे? अनेक आहे. त्याच्यातही पुन्हा पाप पुण्याचे करतोय. अंडाच्या, ज्वाराच्या, शेजाच्या, बुद्धीच्या, हे सगळे काय आहे? जीव आहे. किती जीव आहे? अनंत जीव आहे. त्याची संख्या मोजून सांगता येत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? अनेक न म्हणताना काय म्हणायचं? अनंत म्हणायचं. त्याचा अंत लागत. परंतु बुद्धिमांद्यादी अधिकारभेदामुळे ज्यांना कारण ब्रह्माची उपासना घडणे शक्य नाही, त्यांच्याकरिता कार्यब्रह्माची उपासना सांगितली आहे. भिन्न भिन्न पुराणात ज्या भिन्न भिन्न देवता श्रेष्ठ म्हणून सांगितल्या, त्या सर्व देवता कारण ब्रह्माचे उपलक्षण आहेत. ज्या देवतांचे निकृष्टत्व प्रतिपादन केले आहे, त्या सर्व देवता कार्यब्रह्म आहेत. अधिकारानुरूप काय केलेलं आहे उपाय? कारण ब्रह्मापर्यंत जाण्याची योग्यता ज्याच्या ठिकाणी असेल त्याला कारण ब्रह्म सांगितलं, आणि योग्यता ज्याच्या ठिकाणी नसेल त्याला कार्यब्रह्माची काय करावी? सर्वव्यापी ईश्वर आहे, सामान्याला कळतं का? त्याच्याकरता अधिकारी असावं लागतं. तर मला गीतेमध्ये सुद्धा आहे, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान वासुदेव सर्वमिती. उच्च अधिकारी कोणता अधिकारी? वासुदेवच समात्मा सुदुर्लभ. अधिकाराचं प्रकरण येतं ना, ते काय होतं? ज्याचा जसा अधिकार असेल. मग सामान्य लोकांना कार्यब्रह्माची उपासना सांगितली, अधिकारी पुरुषाला ईश्वर. पुढे व्यवहारात वस्त्रालंकारादी कितीही वस्तू चांगल्या वाटत असल्या तरी त्या सर्वांचे कारण द्रव्य आहे. द्रव्यापासून सर्व वस्तू प्राप्त होतात आणि सर्व वस्तू विकून टाकल्या तर त्याचे पर्यवसान द्रव्यातच होते, म्हणून द्रव्य मुख्य कारण आहे. शेवटी सर्वांचा अंतर्भाव कशामध्ये होतो? कारण ब्रह्म आहे. पुढे आणि बाकीच्या पदार्थ द्रव्याने प्राप्तस होणारे असल्यामुळे द्रव्य कार्य आहेत. याचकरिता व्यवहारातील समंजस मनुष्य कारणरूप द्रव्य प्राप्तीची उपासना म्हणजे प्रयत्न करतो आणि कार्यरूप पदार्थांना द्रव्यापेक्षा तुच्छ समजतो. याच न्यायाने कारणब्रह्म मुख्य उपास्य म्हणून त्याची उपासना श्रेष्ठ आणि कारणब्रह्माच्या इच्छेनुरूप भिन्न भिन्न अधिकाऱ्यांवर अनुग्रह करण्याकरिता विष्णू शिवादी नामरूपे धारण करून जी कार्यब्रह्मे प्रतीत होतात ती कारणब्रह्मापेक्षा निकृष्ट आहेत. निकृष्ट आहे. सगळ्यांना निकृष्ट. कारण ब्रह्मापेक्षा ईश्वरभाव नसेल तर निकृष्ट काय करे. आपल्यामध्ये नाही का भेद आहे की थोडंफार? आमदार आणि खासदार याच्यामध्ये काय आहे? मग खासदार कोण आहे? उत्कृष्ट आहे. मग आमदार कोण आहे? का आमदाराची काय व्यापकता किती आहे? फक्त 2-3 तालुक्यापूर्वी, आणि जिल्ह्यापूर्वी कोणाची आहे? मग कार्यब्रह्म हे सर्वामध्ये काय? आणि कार्यब्रह्म हे काय? निकृष्ट आहे. पुढे हा व्यासांचा अभिप्राय लक्षात घेतला तर उपासकांमध्ये परस्पर विरोध राहणार नाही. हा अभिप्राय न जाणून अज्ञात्वा शास्त्र हृदयम मूढो व्यक्तन्यथान्यथा
या विद्यारण्यांच्या वाक्याप्रमाणे मंदबुद्धी उपासक एकमेकांचा तिटकारा करतात. उपासकात भांडणं असेल, तो म्हणतो आमचा देव मोठा आहे, तो म्हणतो आमचा देव मोठा आहे, एक म्हणतो आमचा पक्ष मोठा आहे, एक तो म्हणतो. हे कशामुळे? मंदबुद्धी. असं देशीत सर्वांना काय आहे मान्य आहे, देशीताच्या बाबतीमध्ये कोणी आहे. मग पक्ष जरी पडले पण कोणाच्या करता देशीचा. त्याप्रमाणे कारण ब्रह्म जे सर्वाचं काय आहे, कारण ब्रह्म म्हणजे ईश्वर. ईश्वर बाबा त्याला काय बोलायचं? ईश्वराच्या वच्चेचं कसं आहे ऐकायला तुझे? सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान ऐका. तोच जगताचे करता होऊ शकतो, सर्वसामान्य होऊ शकतो. मग तो सर्व यश सर्व यस्य ज्ञानमयं तपः. म्हणून ईश्वर तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी. तोच जगताचा काय होतो? जीव जगाचा करता होऊ शकत नाही. जगात आपोआप निर्माण होऊ शकत नाही. मग कोण? ईश्वर. जेणे हे विश्व आणि तोच उपास्य आहे. पुढे व्यवहारात एक अशी गोष्ट सांगतात की 4 जन्मांधांनी हत्ती हातांनी स्पर्श करून पाहिला. त्यात ज्याच्या हातास हत्तीचा जो भाग लागला त्या भागाच्या आकाराचा हत्ती आहे असा त्यांनी निश्चय केला. नंतर ते चौघे एकत्र जमले असता हत्तीच्या ज्ञानाचा प्रत्येकाने आपला अनुभव सांगितला. तेव्हा त्यांच्यातील विरुद्ध अभिप्रायामुळे एक दुसऱ्याची निंदा करू लागला. हा जसा त्या आंधळ्यातील गोंधळ झाला त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानांधास उपासकांत गोंधळ चाललेला असतो. तो पुराण वाक्यातील व सांगितलेल्या रहस्याचा विचार केला असता निवृत्त होई. हा एक दादांनी सांगितलं, हत्ती पायाला कोण गेले? आंधळे गेले. आणि एक पायाजवळ बसला, एक कानाजवळ बसला, एक कुठं सोंड्याजवळ बसला. प्रत्येकाने निश्चय केला हत्ती कसा आहे? खांबासारखा. हत्ती कसा आहे? सुपासारखा. आणि मग ते विचार करायला लागले. म्हणले का रे हत्ती पाहिला का? तर म्हणला हत्ती कसा आहे? खांबासारखा आहे. म्हणलं अजूनही तू आंधळा केला देवाने, तरी खरं बोलत नाही. अरे खोपासारखा आहे का? म्हणला हत्ती. आणि भांडणाला सुरुवात. पण खरं ज्ञान कोणाला झालं? डोळसाला. म्हणलं याचंही बरोबर आहे, याचंही बरोबर आहे. अरे का यांना कळालं, पण एका अंशात कळालं. काय कळालं? पूर्ण हत्ती डोळसाला कळाला. तसं पूर्ण बरं का ईश्वरभाव कोणाला कळाला? वेदांत. बाकी सगळे काय परिच्छिन्न देवता. कोणी खंडोबालाच काय म्हणत नाही का? शेंदरी हेंदरी दैवते कोणती आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटाची माग राणी दुःखी दुःखी. कोण कोणाचं समाधान नाही. कोणीतरी आपलं देवीचा उपासक होता, पुढे काहीतरी व्यापार वगैरे करण्याकरता त्याला आवश्यकता पाहिजे होती. काय पाहिजे? म्हणलं आपल्याला देवीचे आपण उपासक आहो, घोडं बिडं मिळालं देवीकडून तर फार चांगलं होईल, आपल्याला धंदा करायला चांगला होईल ते. मग देवी प्रसन्न झाली. मग देवी म्हणायला लागली, माग तुला काय मागायचं? म्हटलं आम्हाला व्यापार करायचा असतो, सामान नेण्याकरता. घोडा जर मिळाला तुमच्याकडून तर फार चांगलं आहे. ती देवी म्हणायला लागली, मलाच गाढव सुद्धा बसायला तर तुला घोडा कुठून द्यायचं? अलग अलग. म्हणून कशाकरता हे सगळ्याचं सामर्थ्य असावं लागतं. जगदुत्पत्तीचं सामर्थ्य सर्वांमध्ये आहे. काही योग्यता असेल त्याच्यात आहे. पण ईश्वरच जगत उत्पत्ती करू शकतो. सामान्य जीव हा भोगा करता येत असतो, ईश्वर उत्पत्ती करण्या इतकं झालं. जेणे सकल निर्मिले महर्षीजी पास तो पंढरीचा रानांद अनुमान असो. पुढे तो पुराण वाक्यातील वर सांगितलेल्या रहस्याचा विचार केला असता निवृत्त होईल. असा विचार न केला तर विष्णू शिवादी कोणत्याही उपासकाला विचारावे की तुमच्या विष्णूचे, शिवाचे, गणपतीचे, सूर्यादी उपास्य देवतेचे स्वरूप काय? प्रत्येकाला विचारायचं की तुमच्या उपास्य देवतेचं स्वरूप काय?
त्या अभंग आहे ना 4थ्या वर्षाच्या पुढे, आम्ही ज्याचे दास तो देवाचाही वेद दया गाती, तुका म्हणे निज लुपडे. आहे खरं, आपल्या देवतेचं काय, तो हा देवाचाही. जेवढे देव असतील तर सर्व देवाचा स्वामी कोण आहे म्हणलं, सगळ्या देवताचा स्वामी कसं, त्याच्या आज्ञेत आहे सगळे. अग्नी देवता काय काय तुमचे, त्या अग्नीला अभिमान झाला होता, अग्निदेवता आहे ना, तो अभिमान काही देवाला सांग, मग एका ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले, रस्त्यामध्ये उभे राहिले. म्हणजे अग्नी आला तिकडून, म्हणलं हे बाजूला हो, मला तुला माहिती आहे का मी कोण आहे. माझं ऐकत नाही का नाही, म्हटलं जाळून टाकेन तुझं. मग त्याने काय केलं, मग एक गवताची काडी घेतली वाळलेली, कुठे ठेवली रस्त्यात. म्हणलं आता काळी जाळ आहे. म्हणलं माझी चेष्टा करतो का, ब्रह्मांडाला जाळणारा मी, मला काडीवर सांगतो. ते म्हटलं जाऊ द्या, ब्रह्मांडाला जाळाल तेव्हा काडी काय करा. पुष्कळ प्रयत्न केला पण अग्निकून काडी जळू शकली, कारण तिची दाहक शक्ती काय केली. मग श्रेष्ठ कोण ठरला, ज्याच्या आज्ञेत सगळे काय, आणि तो हा देवाचाही, आणि काय करे कळाचा पुढे. तर पुराण वाक्यांचे आधाराने आमचे उपास्य सर्वशक्ती, सर्वज्ञ, सर्व व्यापक इत्यादी रूपाने आहे असेच सर्व सांगतील. त्या सर्व देवता जगत उत्पन्न करत्या आहेत असे समजून भिन्न भिन्न आहेत असे मानले तर प्रत्येक उपास्य देवतेची सृष्टी निरनिराळी मानावी लागेल. पण तसा अनुभव नाही. सर्वांस एकच जगत प्रतीत होते. ते एक जगत सर्व देवतांनी मिळून केले असे मानले तर सर्वज्ञत्व किंवा सर्वशक्तित्व एकाही देवतेत राहणार नाही. विष्णू सर्व अणुरेणू पदार्थांमध्ये व्यापक असल्यामुळे सर्व त्रैलोक्य विष्णुरूपच आहे. मग तुच्छत्व समजण्यास शिवादी देवता निराळ्या राहतात तरी कोठे, हाच प्रश्न इतर उपासकांना केल्यास त्यांनाही त्यांच्या उपास्य स्वरूपाहून निंदा करण्यास दुसऱ्या देवता राहणार नाहीत. परंतु पुराणकारांनी आपल्या उपास्य स्वरूपाचे ज्या उद्देशाने जसे स्वरूप प्रतिपादन केले आहे तसे यथार्थ समजून घेऊन त्या बुद्धीने उपासना करणाराच फार विरळा. आहे का नाही, स्वरूपाला ओळखून उपासना करणारा, उपासना करतात नवजा आनंदी भाव मुळा, मानुष्यम तरमाश्रितम परम भाव म्हणजे आनंद. नाही का आपलेच धर्म कोणावर लावतात. काय म्हणलं, देवाला समजत नाही, एवढी मोठी उपासना करतो, अजूनही मुलगा देत नाही की आहे. अरे आपले धर्म कोणावर राहतो. त्यांना असं वाटत असते की सामान्य काय, ईश्वर सामान्य आहे का असामान्य आहे. आपण त्याच्यावर तो कोणते धर्म लावतो. आपले धर्म अवजानंद कुळाचे कुळवाणी ते ज्ञानेश्वरीमध्ये तिथलं रूप आणि कुल आणि धर्म वगैरे आहे का काही. त्या दृष्टीने त्याचं काय करतात वर्णन. शरीराच्या धर्माप्रमाणे ईश्वरी सुद्धा सशरीर आहे तर व्यापक कसा, आणि व्यापक आहे तर म्हणजे भक्तिशास्त्रात लावायचं असते. कारण ही सृष्टी निर्माण केलेली आहे. लोक स्वैराचार करायला लागले, काय करायला लागले, दुष्टबुद्धी बघायला लागले. मग पुन्हा आणखी त्याच्याकरता धर्माची स्थापना करणे. पुन्हा त्याला तुमच्या 11वा अध्याय लावायचा, कोणता अध्याय नाही का, त्याच्यामध्ये तो पुन्हा अवतार म्हणजे काय करते, अवतार म्हणजे खाली येतो. अवतारती म्हणजे भक्तिशास्त्र आहे, वेदांतशास्त्र चालू आहे. पुढे पुराणामध्ये मंदबुद्धी पुरुषांना उपासनेत प्रवृत्त करण्याकरिता कार्यब्रह्माचे जे अद्भुत ऐश्वर्य वर्णन केलेले असते. कुणाला मंदबुद्धी लोकांना काय केलेलं आहे, मग आपापल्या देवतेचं काय केलेलं आहे. हेतू कोणता आहे, मनुष्य देहाचं सार्थक जेवण खावण करून होत असते का भक्तीने होते. पण भक्तीला काय केलं नाही, ज्याची भक्ती हरिसिने बजातात.
नाही का? भाग्यवान कोण? जो ईश्वराची भक्तिहीन पशु मनुष्य देहाला येऊन सुद्धा काय करीत नाही, म्हणून त्याला कोणत्या मार्गाला लावायचा? वाढावया सुख कुळाचारी नाव, म्हणून भक्ती मार्गाचं विशेष वर्णन केलेलं आहे पुढे. त्यास आणि इतर देवतांचे तुच्छत्व वर्णन केलेले असते. त्यास भुलून बहुत लोक अविवेकाने कलह करताना त्यापासून त्यास समाधान न होता दुःख भोगण्याचा मात्र प्रसंग येतो. तो टाळावा अशी कोणाची इच्छा असेल तर वर सांगितलेल्या रीतीने पुराण वाक्यांची एकवाक्यता समजून घेऊन इष्ट देवतेची उपासना केली तर त्यास ज्ञानद्वारा मोक्षफल प्राप्त होईल. आपल्या इष्टदेवतेची आपण उपासना केली, तुमच्या गीतेमध्ये आहे ना, तेषां सततयुक्तानां ददामि बुद्धियोगंतम. परमात्मा त्यांना काय देतो? ज्ञान देतो. ज्ञान देऊन काय होतं? पुढे शास्त्रांच्या विरोध संबंधाने विचार करू लागले तर सर्व शास्त्रकर्ते सर्वज्ञ असून कृपाळू आहेत. मग तत्वनिर्णयात परस्परांच्या मतात फरक का पडावा? प्रश्न केला, प्रश्न करणाराही हुशार होता. तो म्हणायला लागला, सगळे जर शास्त्रकार अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे? मग सर्वज्ञ असूनही चुकले, डोळ्याचा असूनही रस्ता चुकला, आंधळा हातला चुकला, क्षम्य आहे. आणि डोळ्याचा असूनही मग प्रत्येकाची एक वाक्यता का नाही? त्याचं उत्तर आहे पुढे. असा विचार ओघानेच प्राप्त होतो. याचे समाधान ग्रंथकर्त्यांनी असे सांगितले आहे की सर्व शास्त्रकर्त्यांना अद्वैतात्म तत्वज्ञानाने मोक्ष होतो हे मान्य असून त्याच अर्थाचे प्रतिपादक त्यांची सूत्रे आहेत. परंतु त्यांच्या सूत्राचे व्याख्यानकर्ते भ्रांत आहेत. त्यांनी मूलसूत्रांचे विपरीत अर्थांनी व्याख्यान केले आहे. मूलसूत्रकारांचे मतात मुळीच विरोध नाही. काय सांगण्याचा आत्मतीर्थ सोडून द्यायचा आणि मनाला तसं काय लावायचा? त्याचे गळा माळ असं नसं, वाचेशी अंतरी निर्मळ, वाचेशी रसाळ आणि त्याचे गळा माळ. मग एखाद्या माणसाला माळ घ्या, तो चांगला आहे की असं आपण सांगितलं तरी म्हणतात ते पा अंतरी वाचेशी रसाळ. अंतरी तुमचे तुका बऱ्याच म्हणत असतात, त्याचे गळा माळ असो की नसो. मग आम्हाला कशाची माळेची काय नाही. मग नसवर भार देतात. कशावर ते? त्याचे गळा माळ असो नाही नसो, कशावर भार द्यायचा? कारण अंतरी निर्माण व्हायची. आणि वारकरी कोणावर भार देतात? नसवर की असोवर, त्याचे गळा माळ असो. आता तुकोबारायला काय सांगायचं आहे? त्याचे गळा माळ नसो सांगायचं की असो असं सांगायचं. तर दर्शन करायला काय सांगायचं आहे? एक वाक्य झालं. मग त्याच्यावरती लिहिणाऱ्या माणसाने आपल्या मतातलं घुसडवलं असं. असे असले तरी मूलसूत्राचा अर्थ त्याचवरील व्याख्यानाने विपरीत झालेला आहे. त्याचा सारग्राही दृष्टीने इतकाच उपयोग करून घेता येईल की अद्वैत तत्वज्ञान अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत चतुर्बुद्धीच्या पुरुषाशिवाय इतरास ते कळणे शक्य नाही. म्हणून इतर शास्त्रांच्या अध्ययनाने बुद्धी तीव्र होऊन अद्वैतात्म तत्व जाणण्यास योग्यता येते. एवढाच त्या शास्त्रांचा जिज्ञासूस उपयोग आहे. कारण माणसाला सगळं जाणण्याकरता दिशा कळते. काय कळते? आता हे वारकरी संस्थेत येण्याच्या पूर्वी दिशाही नसतो. काय असतो? हे करावं का ते करावं, कुठे जावं वगैरे. आणि एकदा 4 वर्ष काढले म्हणजे त्याला काय प्राप्त होते? दिशा प्राप्त होते. कसं जगावं याचं काय ज्ञान होते. हे उपकार काय केले पाहिजे? हे कशावरून कळाले? शास्त्रावर. पुढे मूळसूत्रकाराच्या मुख्य हेतूत फरक नसल्यामुळे त्या शास्त्रांमध्ये परस्पर विरोध नाही. अशी एक आख्यायिका आहे की शंकराचार्य व मंडनमिश्र या उभयतांमध्ये मोक्ष साधनाचा निश्चय करण्याकरिता वाद सुरू झाला.
तेव्हा प्रथम उभयतांमध्ये अशी प्रतिज्ञा ठरली की मोक्षसाधन कर्म ठरल्यास शंकराचार्यांनी चतुर्थाश्रमाचा त्याग करून गृहस्थाश्रम स्वीकारावा आणि मोक्षसाधन ब्रह्मज्ञान ठरल्यास मंडन मिश्र आणि गृहस्थाश्रमाचा त्याग करून दोघांमध्ये एक कर्मठ आहे आणि एक ज्ञानी आहे. कर्माचा उपासक कोण आहे? मंडन मिश्र. ज्ञानाचे शंकराचार्य आहे. मग आता प्रश्न आला, कोण श्रेष्ठ आहे? मग मोक्षाचा अर्थ कोण आहे? ब्रह्मज्ञ आहे. आणि त्याच्यात जर जगलं पण जर ज्ञान जर कमी ठरलं तर शंकराचार्य म्हणतात मी ग्रस्ताश्रम आहे. कोणाची काय करील? ग्रस्ताश्रम आहे. आणि मंडन मिश्र म्हणायला लागला तुम्ही जर जिंकलं तर घराचा त्याग करून संन्यासी होईल. आणि शेवटी विजय कोण ठरले? शंकराचार्य. तो मंडन मिश्रच सुरेश्वराचार्य झाला. मग त्यांनी बाबा आर्थिक लिहिले आहे, काय लिहिले वाचण्यासारखे. पुढे वादात मंडन मिश्राचा पराजय झाला तेव्हा त्याने प्रतिज्ञेप्रमाणे चतुर्थाश्रम करण्याचा निश्चय तर केलाच, परंतु पूर्वमीमांसा निष्फळ ठरल्यामुळे दुःख होऊन त्याचे नेत्रात अश्रू आले. तो थोडा रडू लागला. जरा वेळ रडण्याचं कारण काय? 12 अध्याय आहे बघा कशात? पूर्वमीमांसामध्ये कितीतरी सूत्र आहे. म्हणजे एवढी पूर्वमीमांसा फुकट गेली की सगळी मीमांसा काय गेली. म्हणून त्याला रडू यायला लय फुकट नाही गेली तर वेळेपण आहे तुझा. चित्तशुद्धी करता त्याचा काय फुकट गेली उपयोगी पडली. ती त्याची स्थिती पाहून वादात पराजय झाला म्हणून तुला दुःख झाले की काय, असे आचार्यांनी त्यास विचारले. त्यावेळी मंडन मिश्रांनी दिलेले उत्तर चिंतनीय आहे. त्यांनी सांगितले, महाराज, माझा पराजय झाल्यामुळे मला दुःख तर झाले नाहीच, उलट कर्माविषयी असलेला माझा दुराभिमान निवृत्त झाल्यामुळे आनंदच झाला. परंतु दुःख एवढ्याच करता होत आहे की महान परिश्रम करून जैमिनींनी द्वादशाध्यायी कर्ममीमांसा प्रतिपादन केली, ती त्यांचे परिश्रम व्यर्थ झाले. त्यावर श्री शंकराचार्यांनी त्याचे समाधान केले की वेड्या, आम्ही जे कर्माचे खंडन केले ते वैदिक कर्मस्वरूपाचे खंडन केले नाही, तर जे कर्मास साक्षात मोक्ष साधनत्व मानतात त्यांचे खंडन केले. आम्ही कर्माचं खंडन केलं की ते साक्षात मानलं. त्याचा आहे का अंतरंग साधन मानलं का बहिरंग? मग ते फुकट गेलं का ते? मग आम्ही कर्माचं खंडन नाही केलं. कर्मानेच मोक्ष होतो याचं काय केलं? खंडन केलं. उलट मंडन मिश्राला दुःख होण्याच्या ऐवजी काय झालं? आनंद झाला. पुढे वैदिक कर्मस्वरूपाचे कोणता अस्तिक पुरुष खंडन करील, यावरून अंतःकरण शुद्धीकरिता पूर्वमीमांसेची, निधिध्यासनाच्या साह्याकरिता योगाची, आत्मतत्व निर्णयाकरिता सांख्याची, बुद्धीच्या तीव्रतेकरिता न्यायवैशेषिकांची जिज्ञासूस आवश्यकता आहे हे ध्यानात येईल. ही शास्त्रे जिज्ञासूस सहाय्यकारी असली तरी सर्वथा उपादेय असे शास्त्र फक्त उत्तर मीमांसा हेच आहे. उपकार काय केले पाहिजे? पहिली अवस्था नसते का एखादा कोणी मनुष्य असतो विद्यार्थी, त्याला सांगितलं हे बाबा अरे माळ घातली पाहिजे, असं दंड लावला पाहिजे. तो उलट माळ घालणाराच मूर्ख ठरवतो. म्हणलं उद्योग नाही, धंदा नाही, उगा आपल्या गळ्यामध्ये आपलं लोणनं घालायचं. निंदा करतो, काय करतो. आणि एकदा ज्ञानेश्वर महाराजाच्या सोहळ्यात आला म्हणजे आणि तो जेवण सांगत असतो मला माळ घाला. आता काय माळ घाला? अरे नाही का पहिली अवस्था कोणती? आणि म्हणून वारीचा सोहळा फुकट गेला का कमी पडला? सगळ्याला कितीतरी आणणारी लोक असतात. पुढे कालांतराने काय होतात, एखादा माणूस वारीला जाणं म्हणजे विनाकारण वेळ खर्च करणं, पैसा खर्च करणं, तब्येत बिघडून गेलं नामकं. आणि पुढे तर त्याला एकदा रहस्य कळालं म्हणजे तो कशाची पर्वा करीत नाही. आणि कोणतीच वारी चुकल्याशिवाय परिवर्तन होतं. मग वारी करणं फुकट गेलं का मार्गी लागलं. उलट साधान्य चित्तशुद्धी बहिरंग साधन का अंतरंग साधन होतं.
शेवटी कोणतं साधन होतं? अंतर. पुढे अशा रीतीने इतर शास्त्रांचा अंशतः उपयोग आहे हे सांगितले, परंतु सर्व शास्त्रकर्त्यांनी अद्वैत ज्ञानाकरिताच मूलसूत्रे केली आहेत असे गृहीत धरले म्हणजे शास्त्रांचा परस्पर विरोध राहत नाही हे सिद्ध झाले. याप्रमाणे ब्रह्मज्ञानाची इच्छा करणाऱ्या पुरुषास हे उत्तरमीमांसा शास्त्र उपादेय असले तरी ते संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे संस्कृत ज्ञान नसणाऱ्या पुरुषास ते कळणे शक्य नाही. नवीन व्यसनधाराने नाही का, जे देवता असेल त्या दिवशी एकनिष्ठपणे करता. शास्त्राने शास्त्राचा विरोध आणि पुराणाचा दोन्ही विरोध काय केले? नष्ट केले. म्हणून शास्त्राचे दर्शनकारक आणि ते आपापल्या देवतेला सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्व नाही का, सर्वव्यापी वगैरे ईश्वर भावाने काय करतात? उपासना करतात. असे वाद काय केले? मिळून टाकाय. पुढे म्हणून संस्कृत न कळणाऱ्या पुरुषांची दया येऊन यांच्याकरिता वेदांतशास्त्रातील अवश्य व मुख्य विषयाचे अवश्य तेवढ्या उपपत्तींसह सागर ग्रंथात वर्णन केलेले आहे. त्यातील काही भाग अनावश्यक वाटल्यावरून तो या विचारसागर रहस्य ग्रंथात गाळला आहे. बरं झालं गाळला आहे. परीक्षेचे दिवस जवळच चालले आणि तुमचा चालला म्हणून आपला, म्हणून काही भाग काय केला. बरं. ज्या ठिकाणी ग्रंथातील काही भाग संदिग्ध वाटला त्याचे जास्त विवेचन केले. त्यामुळे ग्रंथाच्या कठीण भागातील रहस्य समजण्यास अडचण पडणार नाही. आता प्रथम व द्वितीय तरंगात अधिकाऱ्याचे वर्णन करताना ज्याच्या अंतःकरणावरील मल विक्षेप हे दोष गेले असून विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षता या साधन चतुष्टयांनी युक्त असेल तो वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे एवढेच म्हटले आहे. परंतु त्या अधिकाऱ्यासंबंधी ब्राह्मण, क्षत्रियादी वर्णांचा आणि संन्यासादी आश्रमांचा विचार केलेला नाही. वेदवाक्य श्रवणास शूद्रवर्णास किंवा स्त्री जातीस अधिकार नाही अशी वेदाज्ञा व श्रेष्ठ संप्रदाय आहे. परंतु मनुष्यमात्रास नित्य निरतिशय मोक्षानंदाच्या प्राप्तीची इच्छा असणे संभवनीय आहे. त्याप्रमाणे शूद्रवर्णातील पुरुषास किंवा एखाद्या स्त्रीस परमानंदाकरिता आत्मज्ञानाची इच्छा झाली तर श्रुती स्मृतींनी त्यांची व्यवस्था काय केली आहे हे समजून घेण्याची कोणासही इच्छा होणे अपरिहार्य आहे. म्हणून शंका केली. म्हणलं तुम्ही त्याचा अधिकारी सांगितला. काय सांगितलं? साधनच्या दृष्ट्या संपन्न काय पाहिजे. माझा परत तुमचा ग्रंथ फक्त कोणाच्या उपयोगी पडला? अधिकाराच्याच उपयोग. मग स्त्री, पुत्र, शूद्र वगैरे याची वाट काय? कारण त्याने सुद्धा ब्रह्मज्ञानाची काय मुक्त होण्याची इच्छा एकालाच आहे का? सगळ्याला. मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला, कोणत्याही जीवाला, कोणत्याही पंथाचा असो, वर्णाचा असो, मुक्त होण्याची इच्छा आहे का नाही? पण मनुष्य देहातला, बाकी मनुष्य देहाखेरीज करून ती इच्छाच होत नाही. काय होत नाही? ते पापाचं फळ आहे. पशुपक्षाला कुठे उद्धार होण्याची इच्छा असते का? फक्त कोणाला इच्छा असते का? काय मी पावेन. माझा बाईसुद्धा कोण आहे? जीवच. शूद्रसुद्धा कोण आहे? आणि तुम्ही जर सांगितलं साधनच्या नुसतं संप, मग त्याच्याकरता काहीतरी उपाय आहे का? मग त्याच्याकरता उपाय भक्तिशास्त्र सांगितलेलं आहे. वाचा. म्हणून त्याचबद्दल थोडा खुलासा करणे अवश्य आहे. मग त्याच्याकरता खुलासा, पण तो कधी करणे अवश्य आहे.